या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 4 ॲनिमल किंगडम याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. पुढचं जे फायलम आहे ते म्हणजे कॉर्डेटा. इट इज अ हायली डेव्हलप्ड फायलम असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड असते इन द एम्ब्रियोनल स्टेज. डॉर्सल हॉलो नर्व्ह कॉर्ड आहे आणि पेयर्ड फेरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट आहे. सो दे आर कॉल्ड एज कॉर्डेट्स. सो आणि त्यांच्याकडे फॅरिंग्स रिजन मध्ये पेयर्ड गिल्स प्रेझेंट असतात, गिल स्लिट्स असतात इन द एक्वेटिक फॉर्म्स. दिस इज ऑल्सो अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉर्डेटा. त्यांची जी सिमेट्री आहे ती बायलॅटरल सिमेट्री आहे. दे आर रिफ्लोब्लास्टिक, दे आर सिलोमेट आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ऑब्विसली त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स कन्सिस्ट ऑफ पोस्ट ॲनल टेल आणि क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. हे जे मेंबर्स आहेत कॉर्डेटाचे ते पुढे सबफायलम मध्ये डिवायडेड आहेत. वर्टिब्रेटा which consist of notochord during only embryonic period. Okay, and this notochord is then replaced by cartilaginous or bony vertebral column in the adult stage. All vertebrates are chordates, but all chordates are not vertebrates. याचं मीनिंग असं आहे. सो कॉर्डेट्स मध्ये हे तीन मेन सबफायलम आहेत, ते म्हणजे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. तर त्यांच्यापैकी फक्त व्हर्टिब्रेटा मध्येच व्हर्टिब्रल कॉलम दिसून येतो आणि बाकीच्या दोन टाइप ऑफ सबफायलम मध्ये व्हर्टिब्रल कॉलम दिसून येत नाही. पण हे व्हर्टिब्रेटा हे ऑब्विसली कॉर्डेट्सचा सब कॅटेगरी आहे. सो जे काही व्हर्टिब्रेट्स आपण डिस्कस करतो ते सगळेच्या सगळे व्हर्टिब्रेट्स हे ऑब्विसली कॉर्डेट्स असणार आहेत. पण सगळे कॉर्डेट्स जे युरोकॉर्डेटा किंवा सेफॅलोकॉर्डेटाशी रिलेटेड आहेत ते व्हर्टिब्रेट्स नाहीयेत. सो दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे व्हर्टिब्रेट्स जे असतात त्यांच्याकडे व्हेंट्रल साइडला मस्क्युलर हार्ट असतं विथ 2, 3 किंवा 4 चेंबर्स. किडनीज प्रेझेंट असतात फॉर एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन आणि पेअर्ड अपेंडेजेस मे बी प्रेझेंट असतात फिन्स किंवा लिम्सच्या फॉर्म मध्ये फॉर लोकोमोशन. पुढे आता आपण बघितलं त्याप्रमाणे हा जो फायलम आहे कॉर्डेटा, इट इज डिव्हायडेड इंटू 3 सबफायलम. ते म्हणजे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा दे आर ऑफन कॉल्ड एज प्रोटोकॉर्डेट्स. याचं कारण नोटोकॉर्ड जी असते ती फक्त लार्वल स्टेज मध्ये प्रेझेंट असते, लार्वल स्टेजच्या त्याच्या टेल मध्ये प्रेझेंट असते इन युरोकॉर्डेटा. आणि सेफॅलोकॉर्डेटा मध्ये ती एक्सटेंड होते फ्रॉम हेड टू टेल रिजन आणि इट रिमेन्स थ्रू आउट देअर लाईफ. युरोकॉर्डेटाचा एक्झाम्पल आहेत ॲस्किडिया, साल्पा, डोलिओलम. त्याच्यानंतर सेफॅलोकॉर्डेटाचे एक्झाम्पल आहेत ब्रँकिओस्टोमा, एम्फिऑक्सिस किंवा लॅन्सिलेट्स. हे कंपॅरिझनचं टेबल आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सचं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इट इज व्हेरी सिम्पल. नोटोकॉर्ड प्रेझेन्स असते की ॲब्सेंट असते. सेंट्रल नर्वस सिस्टीम व्हेंट्रल असते इन नॉन कॉर्डेट्स आणि डॉर्सल असते इन कॉर्डेट्स. फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट्स असतात आणि ते गिल स्लिट्स ॲब्सेंट असतात नॉन कॉर्डेट्स मध्ये. हार्ट व्हेंट्रल असतं तर हार्ट डॉर्सल असतं जर प्रेझेंट असेल तर नॉन कॉर्डेट्स मध्ये. आणि जो टेल असतो, जो पोस्ट ॲनल पार्ट असतो तो प्रेझेंट असतो कॉर्डेट्स मध्ये, व्हेरॅज नॉन कॉर्डेट्स मध्ये इट इज ॲब्सेंट. व्हर्टिब्रेटाची पण डिव्हिजन आपल्याला या चार्ट मध्ये एकदम मस्त दिलेली आहे, व्यवस्थित दिलेली आहे. ॲग्नाथा दोज विच लॅक जॉज आणि ग्नॅथोस्टोमॅटा दोज विथ बेअर जॉज. ॲग्नाथा मध्ये एकच क्लास आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो याचा अर्थ सर्क्युलर, सो त्यांचं तोंड बेसिकली सर्क्युलर असतं, असे सायक्लोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा मध्ये दोन सुपर क्लास आहेत, दोन. पायसेस दॅट इज विच बेअर फिन्स, मेनली जे ॲक्वेटिक आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ड्रिओकायथस आणि ऑस्टिओकायथस आहेत. कॉन्ड्रिऑन याचा अर्थ होतो कार्टिलेज आणि ऑस्टिओ याचा अर्थ होतो बोन. सो ज्यांच्याकडे एंडोस्केलेटन हे कार्टिलेजने बनलेलं आहे, दीज आर नथिंग बट द कार्टिलेजिनस फिशेस. आणि हे ऑस्टिओकायथस जे आहेत ते म्हणजे बोनी फिशेस. आणि टेट्रापोडा, टेट्रा याचा अर्थ 4, सो विच बेअर 4 लिम्स. त्यांच्यामध्ये ॲम्फिबिया येतात, रेप्टिलिया येतात, एव्स येतात आणि मॅमल्स येतात. आता पहिल्या क्लासपासून सुरुवात करूया, तो म्हणजे सायक्लोस्टोमॅटा. ॲज द नेम सजेस्ट, सायक्लोचं मिनिंग आहे सर्क्युलर माउथ. सो या सायक्लोस्टोमॅटाचे जे मेंबर्स आहेत ते मेजॉरिटीली एक्टोपॅरासाइट असतात ऑन सम अदर फिशेस. एक्टोपॅरासाइट म्हणजे लिव्हिंग ऑन द
outside of other organisms. त्यांच्याकडे 6 to 15 pairs of gill slits असतात for respiration. त्याची खासियत अशी आहे, स्पेशालिटी अशी आहे की they have sucking and circular mouth and they do not have any jaws. So they are agnatha, without any jaws. They do not have any scales or paired fins. त्यांची जी बॉडी असते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे स्केल्स किंवा फिन्स नसतात. त्यांचं जे क्रेनियम आहे आणि व्हर्टिब्रल कॉलम आहे. व्हर्टिब्रल कॉलम काय आहे? इट इज अ डेव्हलप्ड नोटोकॉर्ड. सो इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. कार्टिलेजिनस आहे ते. सर्क्युलेटरी सिस्टीम त्यांची क्लोज्ड टाईप आहे. आणि हे जे सायक्लोस्टोमॅटा असतात, इवन दो दे आर मरीन, दे मायग्रेट फॉर स्पाउनिंग टू द फ्रेश वॉटर. हे जे सायक्लोस्टोमॅटा असतात ते जरी मरीन वॉटर मध्ये राहणारे असले तरी सुद्धा स्पॉनिंग साठी ते फ्रेश वॉटर मध्ये जातात. स्पॉनिंग याचा अर्थ लेईंग एग. सो ते ओव्हीपॅरस आहेत ऑब्व्हियसली. सो एग्स ले करण्यासाठी ते फ्रेश वॉटर मध्ये मायग्रेट करतात. आणि एकदा का त्यांचं सगळे स्पॉनिंग झालं की आफ्टर फ्यू डेज दे डाय. आणि त्यांचे जे लार्वे असतात ते आफ्टर मेटामॉर्फोसिस रिटर्न टू द ओशन. मेटामॉर्फोसिस याचा अर्थ आहे चेंजिंग फ्रॉम द लार्वल स्टेज टू द अडल्ट. एक्झाम्पल्स आहेत पेट्रोमायझॉन दॅट इज लॅम्प्रे आणि मायक्सीन दॅट इज हॅग. सो या सायक्लोस्टोमॅटाचं स्पेशालिटी काय आहे तर त्यांचं जे माउथ असतं ते सर्क्युलर असतं. दे आर विदाउट एनी जॉज. दे आर विदाउट स्केल्स किंवा एनी काइंड ऑफ पेअर्ड फिन्स. त्याच्यानंतर दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. पण खासियत अशी आहे की फॉर स्पॉनिंग दे मूव्ह टू फ्रेश वॉटर. आणि लार्वे आफ्टर मेटामॉर्फोसिस कम बॅक टू ओशन. पुढचा क्लास आहे कॉन्ड्रिक्थिस. कॉन्ड्रिक्थिस म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस. सो हे कॉन्ड्रिक्थिसचे मेंबर्स आहेत ते मेजॉरिटी ऑफ द फिशेस आर मरीन. दे हॅव स्ट्रीमलाइन्ड बॉडी आणि त्यांचं जे एंडोस्केलेटन आहे ते कार्टिलेजिनस आहे. स्ट्रीमलाइन्ड बॉडी इज समथिंग लाईक दिस. दोन्ही एंड्सला टेपर होणारी बॉडी इज नथिंग बट स्ट्रीमलाइन्ड बॉडी. त्यांच्या बॉडीमध्ये जे माउथची पोझिशन आहे इट इज व्हेंट्रली लोकेटेड, व्हेंट्रली प्रेझेंट. ही जी लोअर साइड आहे इज नथिंग बट द व्हेंट्रल साइड आणि अपर साइड आहे इज नथिंग बट द डॉर्सल साइड. सो जे माउथ असतं ते इथे जरी प्रेझेंट असतं, टोकाला प्रेझेंट नसून हे खालच्या बाजूला किंवा व्हेंट्रल साइडला प्रेझेंट असतं. नोटोकॉर्ड जी आहे ही या फिशेस मध्ये थ्रू आउट देअर लाईफ प्रेझेंट असते. गिल स्लिट्स जे असतात ते सेपरेट असतात आणि त्यांच्यावर ऑपरक्युलम हे प्रेझेंट नसतं. गिल स्लिट्स अत्यंत इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत फिशेसचे विच हेल्प देम इन एक्सचेंज ऑफ गॅसेस विथ द वॉटर. आणि हे जे गिल स्लिट्स आहेत हे कुठल्याही प्रकारच्या कव्हरिंगने कव्हर केलेले नसतात. सो ऑपरक्युलम इज नथिंग बट द गिल कव्हर. हे कॉन्ड्रिक्थिस मध्ये प्रेझेंट नसतात. त्यांची स्किन जी असते ती टफ असते आणि त्यांच्यामध्ये मायन्यूट प्लॅकॉइड स्केल्स असतात. अशा काहीतरी शेपचे हे स्केल्स असतात आणि दे आर व्हेरी व्हेरी मायन्यूट. त्याच्यामुळे आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येत नाही की हे प्रकारचे स्केल्स प्रेझेंट आहेत. सो दीज आर प्लॅकॉइड स्केल्स. त्यांचे जे टीथ असतात ते मागच्या बाजूला डायरेक्टेड असतात, बॅकवर्डली डायरेक्टेड. म्हणजे इफ दिस इज द माउथ तर हे जे टीथ असतात ते असे मागच्या बाजूला डायरेक्टेड असतात. सो दॅट इट इज इझी फॉर देम टू कॅच द प्रे. कारण ते प्रेडेशियस फिशेस आहेत. प्रेडेशियस फिशेस म्हणजे दुसऱ्या फिशेसचं ते प्रेडेशन करतात किंवा शिकार करतात. त्यांचे जे जॉज असतात ते व्हेरी व्हेरी पॉवरफुल असतात आणि ह्या कॉन्ड्रिक्थिस मध्ये एअर ब्लॅडर ऍबसेंट असतं. त्याच्यामुळे त्यांना समुद्राच्या तळाशी बुडू नये किंवा सिंकिंग अवॉइड करण्यासाठी कंटिन्युअसली स्विम करत राहायला लागतं. या फिशेसचं जे हार्ट असतं ते 2 चेंबर्ड असतं. एक ऑरिकल प्रेझेंट असतं आणि एक वेंट्रिकल प्रेझेंट असतं. काही काही फिशेस मध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं ते म्हणजे इलेक्ट्रिक ऑर्गन्स असतात ज्याला आपण स्टिंगरे म्हणतो की इट गिव्स इलेक्ट्रिक शॉक्स. सो याच्याकडे इलेक्ट्रिक ऑर्गन्स असतात. त्याचं बायोलॉजिकल नेम आहे टॉर्पेडो. एक्झाम साठी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काही फिशेसकडे पॉइझनस स्टिंग्स असतात दॅट इज ट्रायगॉन. आणि हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत दॅट इज पोकिलोथर्मस. सो त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन करता येत नाही. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जसं चेंज होईल त्यानुसार त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ऑटोमॅटिकली चेंज होतं. यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट आहेत. सो ऑब्व्हियसली द इंडिव्हिज्युअल्स आर युनिसेक्शुअल आणि हे फिशेस जे आहेत आपण म्हणू शकतो दे आर डायोशियस. मेल्स मध्ये पेल्विक फिनवर क्लॅस्पर्स प्रेझेंट असतात. हे जे क्लॅस्पर्स आहेत आर नथिंग बट द कॉप्युलेटरी ऑर्गन. त्यांचं जे फर्टिलायझेशन आहे हे इंटरनल आहे आणि मेजॉरिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स हे
विव्हिपॅरस आहेत. दॅट मीन्स दे डायरेक्टली गिव्ह बर्थ टू द इंडिव्हिज्युअल. एक्झाम्पल्स काय काय आहेत? कोलिओडॉन दॅट इज डॉग फिश, प्रिस्टिस दॅट इज सॉफिश, कार्कोरॉडॉन दॅट इज ग्रेट व्हाईट शार्क आणि ट्रायगॉन स्टिंगरे. आणि त्याच्याच बरोबर इकडे टॉर्पेडो. पुढचा क्लास आहे ऑस्टिक्थिस. ऑस्टिक्थिस याचा अर्थ आहे बोनी फिश, ज्यांचं एंडोस्केलेटन आहे ते बोनी आहे. सो हे फिशेस मरीन एन्व्हायरमेंट मध्ये पण मिळतात आणि फ्रेश वॉटर मध्ये पण असतात. दे आर मेनली मेड अप ऑफ बोनी एंडोस्केलेटन. सो आतमधलं जे त्यांचं एंडोस्केलेटन आहे ते बोन्सनी मेनली बनलेलं आहे. त्यांची बॉडी पण स्ट्रीमलाइंड असते, दोन्ही साईडला टेपरिंग, दोन्ही बाजूला दोन्ही एंड्सना टेपरिंग असते. आणि माउथ हे मोस्टली टर्मिनल असतं. जेव्हा फिशेस मध्ये माउथ हे असं टोकाला प्रेझेंट असतं, दिस इज कॉल्ड एज टर्मिनल माउथ. आणि जेव्हा ते खालच्या बाजूला प्रेझेंट असतं, इट इज कॉल्ड एज व्हेंट्रल माउथ, जे कॉन्ड्रिक्थिस मध्ये प्रेझेंट असतं. त्यांच्याकडे 4 पेअर्स ऑफ गिल्स प्रेझेंट असतात आणि दे आर कव्हर्ड विथ ऑपरक्युलम. सो ह्या फिशेस मध्ये जर आपण बघितलं तर इथे दोन्ही साईडला असे 2 कव्हर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. दे आर नथिंग बट ऑपरक्युलम. त्यांची जी स्किन असते ती सायक्लॉइड किंवा टेनॉइड स्केल्स नी कव्हर्ड असते. ते असे आपण लहानपणी जसे जेव्हा फिशचा डायग्राम काढायचो तेव्हा ज्या पद्धतीने स्केल्स काढायचो, दीज आर नथिंग बट द सायक्लॉइड स्केल. त्यांच्या बॉडीमध्ये एअर ब्लॅडर प्रेझेंट असतं. सो इट हेल्प्स इन मेंटेनिंग द बायॉन्सी. बायॉन्सी याचा अर्थ पाण्यामध्ये तरंगण्याची एबिलिटी. सो दॅट इज नथिंग बट द बायॉन्सी. सो एअर ब्लॅडर प्रेझेंट असल्याने ही बायॉन्सी मेंटेन करायला, कंट्रोल करायला सोपं जातं. या फिशेसचं हार्ट सुद्धा 2 चेंबर्ड असतं. एक ऑरिकल प्रेझेंट असतं आणि एक व्हेंट्रिकल प्रेझेंट असतं. हे आणि फिशेस सुद्धा कोल्ड ब्लडेड आहेत. दॅट इज दे आर पोकिलोथर्मिक. सेक्सेस सेपरेट आहेत. दॅट मीन्स एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिसेक्शुअल आणि दे आर डायोशियस इन नेचर. फर्टिलायझेशन हे मात्र जनरली एक्सटर्नल असतं आणि दे आर मोस्टली ओव्हिपॅरस अँड द डेव्हलपमेंट इज डायरेक्ट डेव्हलपमेंट होते. लार्वल स्टेज प्रेझेंट नसते. मरीन एक्झाम्पल्स आहेत ते आहेत एक्झोकोइथस दॅट इज फ्लाइंग फिश, त्याच्यानंतर हिपोकॅम्पस, सी हॉर्स. आणि फ्रेश वॉटर एक्झाम्पल्स बघायला गेलो तर लेबिओ दॅट इज रोहू, काटला, त्याच्यानंतर क्लॅरिस दॅट इज मागूर. ॲक्वेरियम मध्ये आपल्याला दिसून येतात ते म्हणजे बेट्टा दॅट इज फायटिंग फिश आणि पेट्रोफायलम दॅट इज एंजल फिश. एक्झाम्पल्सची नावं लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे.